दक्कन के काली पहाड़ों का काजल आदिलशाही के मूरत पे लगा है। फिर इस शाही तख्त को उस काफिर सिवा की नजर लगी कैसे? कौन है वो सिवा? आदिलशाही सरदार का एक मामूली बेटा। उस पहाड़ी चूहे की इतनी मजाल कि वो हमारे मुल्क पर कब्जा करे, हमारे गढ़ किले हमसे गद्दारी से ले और हमारे नामज़द मशहूर सरदार ये सब देखते रहे। इतना रहम करे उस सिवा पर। इस दरबार में आज हमने सिवा के नाम का बीड़ा रखा है। हमें वो सिवा जिंदा या मुर्दा किसी भी हालत में सामने चाहिए। कौन उठाएगा ये बीड़ा? जिले सुमानी, मैं अफजल खान मोहम्मद शाही बंदा आपकी खिदमत में हाजिर है। इसकी गर्दन मार दी है बेगम साहिबा। आप बस उस मनुष्य का नाम बताइए। आपका ये नाचीज बंदा फर्जंद शाहजी का बेटा सिवा, वो पहाड़ी चूहा। बस, और उसका बंदोबस्त करने के लिए आदिलशाही दरबार में एक भी होनहार सरदार नहीं है। लानत है सब। कौन है वो सिवा? उसे मैं इस दरबार में आपके सामने जिंदा या मुर्दा पेश करूंगा। मैं उठाऊंगा ये बीड़ा। उस काफिर को जिंदा या मुर्दा आपके दरबार में पेश करूंगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। राजे, दक्षिणेतल्या बहुत साऱ्या वतनदारांना खानाची खाली ते पोहोचत आहे। खानात सामील होण्याकरता आदिलशाहीकडून दबाव टाकला जातो। मराठा सरदारांना सुद्धा फरमाना येत आहे। खान आपल्या स्वराज्यात दाखल झाल्याची खबर आम्हाला मिळाली। राजे, तो खानाचा पोरगा फाजल खान लय उपद्रव माजवतोय। गावाची गावं बेचिराग करतोय, या बायांची आबरू येशीवर टाकतोय। फाजल फक्त माझ्या हातात गावला पाहिजे राजे। नाही त्या पांडुराची मान करा मोडली तर नावाचा यशाची कंक नाही। अरे छोड़ो मुझे, छोड़ो, नहीं छोड़ेंगे आपके राजे को, छोड़ो। यार कोण आहेस तू? यशाची असताना तू महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाहीस। एका रट्ट्यात गार करीन तुला। यशाजी, आपले बहिर्जी नाईक येते। बहिर्जी नाईक होय? बहिर्जी नाईक? मुजरा राजे, मुजराव साहेब। या बहिर्जी या, आम्ही आपलीच वाट पाहत होतो। कोणती खबर आणली? बोला बहिर्जी, काय झालं? राजा खबर चांगली नाही। आणि इजापुराहून वाईकडे वाकड्या वाटेनं येतोय। स्पष्ट सांगा बहिर्जी। राजा खान वाकडी करून तुळजापूरला गेला। तुळजापूरला? जियाऊ साहेब, खान तुळजापूरला गेला, त्यानं तुळजापूर लुटलं। आणि काय बहिर्जी, बोला। राजा खान भवानी मातेच्या देवळात गेला। खानाने आमच्या कुलदैवतावर घाव घातला आणि आम्ही इकडे शांतपणे ऐकतो आहोत। खानाची मजल इथपर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं। जगदंब जगदंब जगदंब। पापाचे घडे भरूनच खान येणार। राजे, खानाचा डाव लक्षात घ्या, त्याची प्रत्येक चाल समजून घ्या। पंढरपूर तुळजापुरात उद्रेक घातल्यानंतर आपसुकच लगबगीनं तुम्ही त्याच्या सामोरे जाल असा त्याचा समज दिसतोय। बराच जुना हिशोब त्याच्याबरोबर चुकता करायचा आहे आपणास। जियाऊ साहेब, खानाबरोबरचा हा सामना अटीतटीचा होणार हे स्पष्ट आहे। खानाशी आता कोणत्याच प्रकारची बोलणी अशक्य आहे। राज, अव ज्यानं आपल्या पर्जेवर, आपल्या मंदिरावर घाव घातला, त्याच्या बरोबर बोलणी करण्यापरी चार हात केलेलं कधी मी बरं। शाबास फिरंगोजी, पण खानाने कितीही वाटवाकडी केली तरी तो वाईलाच येणार यात शंका नाही। भैरजी,
खानाच्या प्रत्येक हालचालीची खबर आम्हाला लागली पाहिजे. डोळ्यात तेल घालून तुमच्या वतनदारांना आणि सरदारांना खान आपल्याकडे खेचून राहिलाय. दख्खन मधले कोणते सरदार वतनदार त्याला सामील होत आहे याकडे सुद्धा तुमचं लक्ष असू. वतनासाठी आणि दौलतीसाठी बरेच जण त्याला सामील होऊ शकतात. पण आपल्या प्रत्येक गडावर शिवंदित चोख ठेवा. प्रत्येक किल्लेदाराला सावधानतेचे इशारे पाठवा. खानाच्या हातात आपला एक पण गड लागता कामा नये. जी राजू. हिरंगोजी, तुम्ही चाकणचा किल्ला मजबूत राखून त्याच्यावर शिवंदित चोख ठेवा. जी राज. शिवबा. भाऊसाहेब, काळजी नसर. एवढा निसर्ग आमच्या पाठीशी. खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार आणि पावसाळा संपेपर्यंत त्याला आमच्या विरुद्ध काहीही हालचाल करता येणार नाही. तोपर्यंत खानाशी आम्ही कसा सामना करायचा आणि त्याला कुठे काढायचं हे आम्ही ठरवू. अब्बाजान, 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 क्या हुआ फाजल? क्यों चिल्ला रहे हो? अब्बाजान, खुश खबर है. हमारी आदिल शाही सरदार पूरे दक्कन की रियासत को नोच रहे हैं. मराठों की औरतों से हमारा जनान खाना भर रहा है. दक्कन के कई सारे लोगों को गुलाम बनाया जा रहा है. अब्बाजान, अब्बाजान, यहाँ के बहुत सारे सरदार और वतनदार हमें शामिल हो रहे हैं. यहाँ के सब सरदारों को हमने आपका फरमान भेजा है. जैसे ही आपका फरमान उनके हाथ लगता है वैसे ही वो तुम दबा के हमारी ओर आ रहे हैं. बहुत खूब, बहुत खूब. मगर फाजल, वो शाहजी का दोस्त कान्होजी जी थे, उसकी क्या खबर है? वो अब तक हमें मिलने क्यों नहीं आया? अब्बाजान, हर एक को अपनी जान प्यारी है. कान्होजी को भी फरमान भेजा है. जल्द ही वो आपके सामने पेश होंगे. फाजल, हमने पहले उस शाहजी को गिरफ्तार की, फिर शाहजी के बड़े बेटे संभाजी को हमने ही आसमान दिखाए. अब इस पहाड़ी चूहे की बारी है. और कितने दिन वो गढ़ पर छुपा बैठा रहेगा? एक न एक दिन तो उसे बाहर निकलना ही होगा. फाजल, हमें सिर्फ वो सिवा नहीं चाहिए, बल्कि सिवा ने काबिज किया हुआ आदिल शाही का सारा मुल्क पे हमें मिलना चाहिए. ए पोरांनो, अरे थांबा इथंच. मी आलो राजासनी भेटून. मुजरा राज, मुजरा औसत. जेठे, यावेळी गडावर भिजलात वाटतं. कापडं भिजली तर बदलता येतील राज, पण मन भिजलं तर कसं बदलायचं? कान्होजी, असं आडवळणारा का बोलत आहात? आपलं मन भिजायला काय झालं? औसाहेब, हे शाही फरमान हातात पडलं आणि टाकोटाक राजासनी भेटायला पोरांसकट इकडे गडावर आलो मला. पंत, वाचा. खानापुढे आमची धडधड लागणं कठीण आहे हे या फरमानावरनं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसतं. पण ज्या नावेत पाणी शिरतं त्या नावेत बसायला कोण नसावे? जेद्यांची अवलाद आहे राज, जेद्यांची. माझ्या शरीरातला रक्ताचं प्रत्येक थेंब हा सौराज्यासाठी आहे. मग मी बैमान कसा होईल? आणि त्या खानात जाऊन सामीलच व्हायचं असलं असतं तर यो कान्होजी राजगडाची पायरी चढलाच नसता. राज, थोरल्या महाराजांनी आपलं सौराज्य सुरक्षित राहावं म्हणून लय विश्वासानं आमासनी इकडे पाठवलं. असलं 56 खान पायाने तुडवील राज. पण पितुरी नाही करणार राज, पितुरी नाही करणार. कान्होजी काका, तुमच्या समोर आम्ही बोर वयाचे. तुम्ही जाणते, बहुत पाहिले. आमच्या या बोर खेळात सामील व्हा तर फसून जा. मराठ्यांना तेव्हापासून जीव एवढा मोठा झालाय. जेव्हा हे फरमान आलं तेव्हाच पोरासनी म्हणालो, चला पोरो, राज जी कामगिरी देईल ती घेऊन खरला येऊ. वतन जाईल कान्होजी काका. राज, औसाहेब, हे सोडलं वतनावर पाणी. चला पोरांनो, राजाला कामगिरी दिली या. शिवबा, आम्ही ठरवलंय
आम्ही सुद्धा तुमच्या सोबत खानाच्या मोहिमेत सामील होणार. तुम्हाला नजरेआड करावं असं नाही वाटत. भाऊसाहेब, आम्हाला नजरेआड करू न देण्यात हे स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? आमचे मनसुबे तुम्ही जाणून. भाऊसाहेब, तुमच्या भरोशावर आम्ही हा गड सोडून जाणार आहोत. शिवा, काय बोलतोस रे? आमचा कसला आलाय भरोसा? भाऊसाहेब, बोलून चालून ही लढाई आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे. पण दुर्दैवाने तसं नाही झालं तर शिवा. भाऊसाहेब, डोळ्यात पाणी आणण्याची ही वेळ नव्हे. आपण धीराने ऐकावं. आमचं काही बरं वाईट झाल्यास धीर खचू न देता शंभू बाळांना हाताशी धरून हे राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. भाऊसाहेब, आम्ही ही ओढ आरामली श्री सिद्धीस नेईलच. कदाचित वाकडेही झाल्यास तुम्ही घाबरे न होता शत्रूस बुडवावे, हे राज्य रक्षावे. शिवा, शिवा, धन्य झालो आम्ही. आम्हास तुमचा अभिमान आहे. शिवबा सारखा पुत्र आई जगदंबेनं आमच्याच मुलीत टाकला. आम्हाला विश्वास आहे शिवबा तुमच्यावर. तुम्ही नक्कीच खानाचं पारिपत्य कराल. पण शिवबा, खान म्हणजे दगाबाज. कनकगिरीच्या वेढ्यात दगाबाजीनंच तुमच्या थोरल्या बंधूंची हत्या केली. याच खानानं तुमच्या पित्याच्या हातात बेड्या ठोकल्या. हाच तो खान ज्यानं पवित्र हिंदूंच्या धर्मस्थळावर भ्याड हल्ला केला. तो आपल्याच मुलखात येऊन आपल्याच प्रजेवर दहशत माजवतोय. स्त्रियांवर अगणित अत्याचार करतोय. शिवबा, तो ताकदवान नक्कीच असेल, परंतु त्याचे मनसुबे, त्याचं कर्तृत्व त्याच्या आड येईल. दगाबाज दगाबाजी कधी करतो याची वाट पाहू नका. पहिला वार तुमचा असला पाहिजे हे विसरू नका. स्वराज्य साकारते श्रींच्या इच्छेनं आणि खान मरे तो शिवाच्या इच्छेनं. मुजरा राज, मुजराव साहेब. राज वाघ नका. चिंता करू नका भाऊसाहेब. तुमच्या आशीर्वादानं आणि आई भवानीच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार करू. अफजल खानास मारून त्याला गर्दीस मिळवून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. शामे याला तर खूप सजाय शिवाने. राजे आले आहेत. राजे अफजल खान मोहम्मद शेख. हुजूर, शिवाजी राजे भोसले. शिवा शिवा कहते हैं, क्या वो यही है? खान खान म्हणतात तो हाच काय? एक मामूली सरदार का बेटा राजा बन गया, ये जानकर हमें बहुत खुशी होगी. एक आचार्याचा मुलगा सरदार झालेला बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय खान साहेब. बहुत खूब, बहुत खूब. हमारे बारे में काफी कुछ जानकारी रखते हैं अपराध. तुमच्या सारख्या मातब्बर सरदारांची आम्हाला माहिती ठेवावी लागते खान साहेब. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. खूब कहा राजे आपने. मगर शिवा, ये सियासती चालें तो चलती ही रही. पुराने गिले शिकवे सब भूल जाओ. आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. हम तुम्हें हमारा दोस्त बनाना चाहते हैं. आओ शिवाजी, आओ. शिवा, इस आदिल शाही के चंगुल से सिर्फ एक ही आदमी तुम्हें बचा सकता है, और वो है हम. तो डरो मत. आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ.
अरे बघताय काय इशारा दिशा करणे वाजवा